नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 20 नोव्हेंबर. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. 2008 साली अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक 1997 पासूनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. 1999 साली अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर झाला. 1999 साली RG जोशी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता कल्पना चावला पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर झाला. 1998 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सचे अर्थात ISSचे प्रक्षेपण झाले. 1997 साली अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतरयात्री आपल्या पहिल्या अवकाश मोहिमेवर रवाना झाली. 1994 साली भारताची ऐश्वर्या राय हिला मिस वर्ल्ड किताब मिळाला. 1945 साली न्यूरेमबर्ग ट्रायल्स दुसऱ्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी 24 जणांवर खटला सुरू झाला. 1917 साली आजच्याच दिवशी युक्रेन प्रजासत्ताक बनले होते. 1789 साली न्यू जर्सी हे अमेरिकेचे पहिले राज्य बनले. 1939 साली वसंत पोतदार या मराठी साहित्यिकाचा जन्म झाला. 1927 साली चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी या मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्य सैनिक व पद्मभूषण विजेत्या न्यायाधीशाचा जन्म झाला. 1905 साली मिनोचर रुस्तम तथा मिनू मसानी या संसदपटू, अर्थतज्ज्ञ, घटना पंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते यांचा जन्म झाला. 1889 साली एडविन हबल या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाचा देखील जन्म झाला. 1750 साली शाह बहादूर फतेह अली खान उर्फ टिपू सुलतान या हैदर अलीच्या थोरल्या मुलाचा व म्हैसूरच्या वाघाचा देखील जन्म झाला होता. 1999 साली दत्ता महाडिक पुणेकर या तमाशा कलावंताचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. 1998 साली दत्तात्रय शास्त्री तांबे गुरुजी या संस्कृतच्या विविध शास्त्रातील पंडित व प्रख्यात मीमांसकाचा देखील आजच जन्म झाला होता. 1997 साली शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराम सावरकर व हिंदू महासभेचे अध्यक्ष यांचा देखील 20 नोव्हेंबर 1997 रोजी जन्म झाला होता. 1989 साली गानहिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर, ज्या भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धव्यूह, पुण्यप्रभाव, सौभद्र, विद्याहरण, युगांतर आदी नाटकांमध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका देखील केल्या. नाटकातील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. 1970 मध्ये त्यांना विष्णुदास भावे सुवर्णपदक देण्यात आले. अशा हिराबाई बडोदेकरांचा 20 नोव्हेंबर रोजीच मृत्यू झाला. 1984 साली फैज अहमद फैज, लेनिन शांतता पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचा देखील मृत्यू झाला होता. 1973 साली केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे, जे पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांचा देखील आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. 1970 साली यशवंत खुशाल देशपांडे, महानुभाव वाङ्मयाचे नामवंत संशोधक, 1939 मध्ये ज्युरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते, त्यांचा देखील 20 नोव्हेंबर रोजीच मृत्यू झाला. 1910 साली लिओ टॉल्स्टॉय या रशियन लेखकाचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. 1859 साली माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन या स्कॉटिश मुत्सद्दी, हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार, त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या 2 खंडात भारताचा इतिहास लिहिला. त्यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले होते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.